नमस्कार मंडळी, आज बनवणार आपण पावभाजी। सर्वात प्रथम आपण कुकरमध्ये शिजवण्यासाठी टाकूया बटाटा, शिमला मिर्च, फ्लावर, गोबी, वाटाणा आणि बीट। आता आपण सर्व भाज्या शिजेल इथपर्यंत पाणी घालूया। त्यानंतर कुकरचे झाकण बंद करून 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्या। आता भाज्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत, त्या चांगल्या प्रकारे मॅश करून घेऊ। कढईमध्ये बटर टाकूया, तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो, एक मोठा चमचा अद्रक लसणाची पेस्ट, नंतर एक मोठा चमचा गरम मसाला, एक चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, 2 मोठे चमचा पावभाजी मसाला, हे सर्व टाकून चांगल्या प्रकारे परतून घ्या। आता त्यामध्ये मॅश केलेल्या भाज्या घालाव्यात। त्यानंतर हे सर्व एकजीव करून घ्यावे। भाजी घट्ट वाटल्यास तुम्ही थोडेसे पाणी टाकू शकता आणि चवीप्रमाणे मीठ घाला। नंतर आपण भाजीसाठी लागणारे पाव तयार करून घेऊ। त्यासाठी पॅनवर थोडंसं बटर घाला, त्यानंतर तयार झालेली भाजी त्यावर टाका आणि अशा प्रकारे पाव कट केले ते त्यावर अशा प्रकारे गरम करून घ्या। तर मंडळी, अशा प्रकारे तयार आहे आपली घरगुती 20 ते 25 मिनिटांमध्ये तयार होणारी पावभाजी। व्हिडिओ बघून तुम्ही अशा प्रकारे पावभाजी तयार करू शकता। घरचं खा आणि मस्त राहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा। धन्यवाद।